नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी हेमंत महाजन शेतीसूत्र ऑफिशियल चॅनलवरून आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण मुख्यतः बघून घेणार आहोत की कापूस पिकात कशा प्रकारे खत व्यवस्थापन करायचं, कशा प्रकारे लागवडी करायची, कशा प्रकारे तण नियंत्रण करायचं, कशा प्रकारे जास्तीत जास्त 15 ते 16 क्विंटल पर एकर उत्पन्न घ्यायचं, ही सगळी व्यवस्थापन आपण आज आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा, शेवटपर्यंत तुम्हाला सगळ्यात चांगल्यात चांगली माहिती मी देण्याचा प्रयत्न करत आहोत। तर त्याचबद्दल आपण पहिला मुद्दा बघूया की लागवड पद्धत कशी करायची। तर आपण ठिबकचं बघूया। जर एकरला ठिबक आहे, आपली ठिबक सिंचन आहे एकरमध्ये, 1 एकरामध्ये, तर 4 फुटाचं अंतर घेतलं पाहिजे रो टू रो, आणि प्लॅन टू प्लॅन एक ड्रीप सोडून ड्रीप मध्ये 2 बिया आपण कापसाच्या टाकला पाहिजे। त्याने काय होतं, डिस्टन्स मेंटेन राहतं आणि प्रॉपर जी म्हणजे हवा येण्याची स्थिती राहते झाडांमध्ये ती व्यवस्थित राहते आणि झाड पण व्यवस्थित डेव्हलप करतं। मुख्यतः इथं शेतकरी काय चुका करतात की ठिबक मध्ये ना प्रत्येक ठिबक वरती म्हणजे प्रत्येक पॉइंट वरती बियाणं लावत असतात। ते म्हणजे आपण जसं म्हणतो त्याला बांधर पावली, पण ती पद्धत खूप चुकीची आहे। शेतकऱ्यांच्या डोक्यात काय असतं की मुख्यतः की जेवढे जास्त झाडं तेवढे जास्त उत्पन्न, ते तसं गोष्ट राहत नाही मित्रांनो। तुम्हाला सांगतो, मी एक विनंती करतो की झाडामध्ये एक ड्रीप सोडून 2 बिया लावल्या पाहिजे। त्याचं मुख्य कारण असं की झाड डेव्हलप व्हायला जवळपास 2 फुटाचं अंतर तरी लागतं। 2 फुट सर्क्युलर मध्ये झाड डेव्हलप होतं त्यासाठी, आणि जेवढं झाड डेव्हलप झालं तेवढ्या प्रकारे त्याला बोंड सुद्धा चांगल्या प्रकारे येतात। तर शेतकरी मित्रांनो, जर अशा प्रकारे जर आपण लागवड ठेवली तर अंदाजे एकराला 8 ते 8.5 झाडं बसतात। आणि त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर एका झाडापासून जर आपण 200 ग्रॅमचं जर टार्गेट ठेवलं, 200 ग्रॅम कापूसचं, तर 8,000 बी, तर 8 दुने 16, म्हणजे 16 क्विंटल पर्यंत आपल्याला एकरीला उत्पन्न बसू शकतं मित्रांनो, जर चांगली बेस्ट लागवड पद्धत ठेवली किंवा लागवड व्यवस्थापन ठेवली तर मित्रांनो, आता दुसरा मुद्दा बघूया की खत व्यवस्थापन कसं करायचं। सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, लक्ष देऊन ऐका की खत, आता पहिला मुद्दा म्हणजे की खतामध्ये जर सायंटिफिक दृष्ट्या जर बघितलं तर खत आहे ना, जेव्हा आपण पेरणी करतो त्याच्या आधी किंवा पेरणीच्या वेळेस दिलं पाहिजे, हे महत्वाचं असतं। पण त्या वेळेस खूप प्रॉब्लेम येतो द्यायला, तर शेतकरी काय करतात, 30 दिवसांनंतर डोस देत असतात। तर माझं एक म्हणणं आहे की खत व्यवस्थापन करताना काय करायचंय, जर तुम्ही पेरणीच्या वेळी नाही दिलेलं आहे ना तर ठीक आहे, तर आपण पुढे त्याला मॅनेज करू शकतो। तर त्या प्रकारे आपण व्यवस्थापन बघूया। तर आता 15 ते 20 दिवसाचं झाड जर झालं कपाशीचं, तर काय करायचं तिथं तुम्हाला 3-19 3 किलो, 2 ते 3 किलो किंवा मॅक्झिमम 3 किलो जर सोडलं तरी अतिउत्तम, 3 किलो एकरीला सोडायचं आहे। त्याचबरोबर त्याच्यासोबत जर युरिया सोडला तर चांगलंच आहे, ते पण 3 किलो सोडू शकता तुम्ही। आणि त्याचबरोबर ह्युमिक ऍसिड सोडा मित्रांनो त्याच्यासोबत। ह्युमिक ऍसिडचं काम काय असतं की पांढऱ्या मुळ्यांची जी ग्रोथ आहे ती चांगल्या प्रकारे होते आणि झाड चांगल्या प्रकारे हेल्दी राहतं आणि चांगल्या प्रकारे डेव्हलप होतं। तर त्याच प्रकारे आपण बघूया की जर समजा तुम्ही 3-19 मध्ये युरिया नाही टाकला, म्हणजे समजा युरिया त्याच्या सोबत नाही दिला, तर तुम्ही नॅनो युरियाची फवारणी घेऊ शकता। नॅनो युरियाची फवारणीचा मुख्य म्हणजे हे जो परिणाम असतो तो खूप चांगला असतो। झाड चांगल्या प्रकारे हिरवड असतं आणि चांगल्या प्रकारे ग्रोथ होत असते, कारण की पायांद्वारे शोषण लवकरात लवकर, मुळांद्वारे शोषण बी होतं, पानांद्वारे पण शोषण झाल्यामुळे लवकरात लवकर त्याला पानांना लागतं आणि पानं हिरवगार राहतात आणि शोषण क्रिया पानांची, झाडांची चांगल्या प्रकारे होती। तर हा बघितला आपण 15 ते 20 दिवसाचा डोस आपण मध्ये। तर आता बघूया 30 दिवसानंतर काय करायचं। तर 30 दिवसानंतर आहे ना, जाळ खत द्यायचं खूप महत्वाचं असतं मित्रांनो, कारण की जाळ खत काय असतं की जमिनीमध्ये हळूहळू झाडाला लागत असतं आणि त्या प्रकारे झाडाची डेव्हलपमेंट चांगल्या प्रकारे होऊ लागते। तर आपल्याला कमी खर्चात आहे ना, कारण की या वर्षी ना खतांची किंमत वाढलेल्या आहेत, आपल्याला कमीत कमी खर्चात आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचंय। त्याबरोबर त्याच प्रकारे मी तुम्हाला चांगल्या प्रकारे डोस सांगतो। तर त्यामध्ये 2 पर्याय आहेत। तर पर्याय क्रमांक 1 वापरला तर 25 किलो DAP घ्या, त्यानंतर 10 किलो MOP घ्या, हे 2 गोष्टी घ्या आणि याला अप्लाय करा झाडाला। त्याचबरोबर पर्याय क्रमांक 2 असा आहे मित्रांनो, 20 किलो DAP, 25 किलो SSP आणि 10 किलो MOP, या गोष्टी जर घेतल्या तर ते पण अतिउत्तम आहे, चांगल्या प्रकारे डोस बसतो। त्याच प्रकारे
आता आपण बघितलं की 30 दिवसानंतर कोणता द्यायचा, एवढं दिलं की सफिशियंट आहे. कारण की आपण पुढे ना ड्रीपद्वारे आपल्याला ड्रीपद्वारे आपल्याला खत देता येतं. त्यामुळे आपल्याला ना जाड खत थोडं कमीच द्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे लागू शकते ते खत. तर आपण 30 दिवसाचा डोस बघितला. आता त्यानंतर काय करायचं आहे, 40 ते 45 दिवसानंतर काय करायचं आहे, स्क्वेअरिंगचा टाइम असतो झाडाचा, म्हणजे झाड डेव्हलपमेंटचा, म्हणजे झाड चांगल्या प्रकारे फांद्या चांगल्या प्रकारे त्याचे डेव्हलपमेंट होत असतात. तर त्यावेळेस आपल्याला काय करायचं आहे, 3 किलो प्रति एकर MAP म्हणजेच 12-0 किंवा 13-40-13 हे ड्रीपद्वारे द्यायचं आहे. त्याचबरोबर 1 ग्रॅम प्रति लिटर बोरॉनची फवारणी करायची. त्यामुळे काय होतं की स्क्वेअर फॉर्मेशन चांगल्या प्रकारे होतं झाडाचं, चांगल्या प्रकारे झाड डेव्हलपमेंट होतं, गोलाकार मस्त बनतो आणि त्याच प्रकारे जे पहिलं फुल्लर असतं ते गळत नाही. त्यानंतर 60 ते 70 दिवसाचा वेळ असतो, जेव्हा पेरणीनंतर 60 ते 70 दिवसाचा, त्यावेळेस फुलोराचा टाइम असतो, म्हणजे फुलर येत असतं झाडाला. तर त्यावेळेस खूप महत्वाचं आहे काळजी घेणं, म्हणजे पाणीचं व्यवस्थापन, त्याबरोबर खताचं व्यवस्थापन पण चांगल्या प्रकारे घेतलं पाहिजे. तर त्यावेळी मी तुम्हाला सांगतो कोणता डोस घ्यायचा. तर 5 किलो SOP घ्यायचं आहे, बरोबर 0050. त्याचबरोबर 5 किलो युरिया घ्यायचा आहे आणि ते ड्रीपद्वारे तर सोडायचंच आहे. त्याचबरोबर मॅग्नेशियम सल्फेटची 5 ग्रॅम प्रति लिटर पंपाने 5 ग्रॅम प्रति लिटर पंपात मिसळून आपल्याला फवारणी करायची आहे. त्यासोबत तुम्ही बोरान सुद्धा मिक्स करून देऊ शकतात चांगल्या रिझल्टसाठी. मित्रांनो, याचा फायदा, या डोसमुळे फायदा असा होतो की बोंडगळ कमी होते या झाडाची, त्याचबरोबर फुलोरा धरण्याची कॅपॅसिटी वाढते आणि चांगल्या प्रकारे आपल्याला बोंड कॅपॅसिटी पण झाडाची वाढत असते. तर मित्रांनो, त्यानंतर 75 ते 95 दिवसानंतर आपल्याला आहे ना, त्या दरम्यान बोंड भरण्याचा खूप महत्वाचा टप्पा असतो मित्रांनो. त्यावेळेस पण काळजी घेण्याचं खूप महत्वाचं आहे. त्यावेळेस पाणी कमी पडू देऊ नका. त्याचबरोबर चांगल्या प्रकारे खत व्यवस्थापन ठेवा. तर मित्रांनो, त्या प्रकारे तुम्हाला सांगतो, जर तुम्ही चांगला रिझल्ट भेटायचा असेल तर, म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की चांगला बोंड प्रकार आपला आकार वाढला पाहिजे किंवा आपलं वजन वाढलं पाहिजे बोंडाचं, तर त्या प्रकारे आपल्याला कॅल्शियम नायट्रेट 5 किलो, त्याचबरोबर SOP 5 किलो घ्यायचं आहे आणि ड्रीपद्वारे आपल्याला सोडायचं आहे. तर त्यामुळे काय होतं की बोंडाचा आकार व्यवस्थित वाढतो, त्याचबरोबर बोंडाची साईज बरोबरच बोंडाचं वजन सुद्धा एकदम व्यवस्थित येतं मित्रांनो. त्यामुळे आपल्याला उत्पन्न पण चांगल्या प्रकारे मिळतं. मित्रांनो, आता 100 दिवसाचं झाड जर झालं आपलं, तर तिथं काय करायचं आहे, युरिया पूर्णपणे बंद करायचा आहे. युरिया अजिबात द्यायचा नाही, कारण की युरियाची तिथं गरज नसते. तर त्यामुळे आपल्याला काय होतं की बोंडावर जास्त भर पडतो आणि चांगल्या प्रकारे आपल्याला उत्पन्न मिळत असतं. तर इथं काय करायचं आता, तर युरिया बंद केला आपण, बरोबर. तर त्यानंतर आपल्याला चांगला रिझल्ट भेटत, म्हणजे समजा तुमचं फुलं चालू आहे किंवा बोंड भरणी चालू आहे, तर तुम्ही 10 ते 15 दिवसाच्या गॅप मध्ये परत SOP देऊ शकता 5 किलो प्रति एकर. आता बोलूया आपण की अनावश्यक जे वाढ असते झाडाची, त्याबद्दल बोलूया. पहिला मुद्दा म्हणजे, तर झाडामध्ये ना काय होतं की काही शेतकरी काय करतात, युरिया जास्त देतात. युरियामुळे काय होतं की झाडाची उंची जास्त जाते. डोक्याच्या वर जर झाड गेलं तर उत्पन्न घटत असतं मित्रांनो. तर डोक्याच्या वर आपल्याला झाड जाऊ द्यायचं नाही कपाशीचं, त्यामुळे काय होतं, उत्पन्न घटतं. तर त्याबद्दल बोलूया. तर त्यासाठी आपल्याला आहे ना एक औषध आहे, म्हणजे प्लॅंट ग्रोथ रेग्युलेटर म्हणूनच आहे, PGR आहे ते. तर मॅपिकेट म्हणून औषध आहे ते, 1 ते 1.5 ml प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून आपल्याला त्याची फवारणी करायची. जेव्हा आपल्याला समजतं की 40 ते 45 दिवसानंतर पण समजायला लागतं की बुवा झाड आपलं उंच जात आहे, तर तेव्हा दिलं तर चांगल्या प्रकारे भर मिळतो. आणि याच्यामुळे काय होतं की जो आपण ती फवारणी जर केली समजा झाडावरती, तर त्यामुळे काय होतं, ते झाड आहे ना, ते झाडची वाढ थांबते आणि ते झाडाचं लक्ष सगळं ते बोंडावरती आणि त्या स्क्वेअर फॉर्मेशन वरती जातं. त्यामुळे बोंडाची संख्या वाढते, बोंडांचं गळणी कमी होते, फुलांची गळणी कमी होते, त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला फायदा मिळत असतो. आता तण नियंत्रण बद्दल बोलूया मित्रांनो आपण. तर तण नियंत्रण खूप महत्वाचं असतं झाडांमध्ये. जर समजा जेव्हा डेव्हलपमेंट स्टेज असते झाडाची, तेव्हा कॉम्पिटिशन वाढते आणि तणामुळे त्यांना न्यूट्रिशन पुरेपूर भेटत नाही. तर तिथं आपल्याला आहे ना तण महत्वाचं आहे नियंत्रण करणं. तर त्यासाठी तुम्हाला केवट अल्ट्रा म्हणून आहे ना एक प्रोडक्ट आहे, ते 15 ते 20 दिवसानंतर त्यांना जर समजा गवत जास्त दिसतंय तर ते तुम्ही मारू शकता आणि त्याने आपल्याला चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतो आणि तण नियंत्रण आपलं होऊ शकतं. कारण की बरेच शेतकरी काय करतात, काही शेतकऱ्यांकडे जास्त शेत असल्यामुळे त्यांना म्हणजे
तेवढं जमत नाही की मजूर तेव्हा तोपर्यंत पोहोचवणं, त्यामुळे तुम्ही ना ही व्यवस्था करू शकता आणि आपला निंदणीचा खर्च वाचवू शकता. तर आता कीड व्यवस्थापन बद्दल बोलूया मित्रांनो आपण. जितकं महत्वाचं खत व्यवस्थापन आहे तितकं महत्वाचं झाडांमध्ये कीड व्यवस्थापन आहे. कारण की सुरुवातीला अफिड जसीड थ्रिप्स म्हणजे मावा, तुडतुडे यांचा रस शोषक किडे यांचा प्रादुर्भाव झाडांवरती जास्त दिसतो. त्याचबरोबर 60 दिवसांनी बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त दिसतो आणि आमोशाला ते अंडी घालत असते. त्यावेळी फवारणी करण्याचं खूप महत्वाचं कारण असतं. तर सुरुवातीला आपण जसं बघितलं जसीड, ऍफिड, थ्रिप्स याचा प्रादुर्भाव जास्त असतो, तर त्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची. प्रोडक्टचं नाव सांगतो तुम्हाला, ऍक्टर आहे किंवा कॉम्पिडर घेऊ शकता तुम्ही. त्याची फवारणी करा, चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळू शकतं तुम्हाला. बरोबर पांढरी माशी आणि तुडतुडे जर त्यांचा प्रभाव जर जास्त दिसत असेल तर त्यावेळेस तुम्ही ना उलाला ची फवारणी घेऊ शकता. उलाला या प्रोडक्टची युपीएल कंपनीचा चांगल्या प्रकारे त्याचा रिझल्ट आहे मित्रांनो, त्यामुळे सांगतो आहे. तर ती घेऊ शकता आणि चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवू शकता. जसं की मी सांगितलं तुम्हाला की बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसतो 60 दिवसानंतर झाडामध्ये, तर त्यासाठी ना कोरेजन हे प्रोडक्ट आहे, ते तुम्ही वापरू शकता चांगला रिझल्ट मिळवण्यासाठी. आणि जर समजा तुम्ही थोडं अजून कमी बजेटमध्ये जर करत असाल तर इमॅमेक्टिन बेंझोएट सुद्धा आहे, ते सुद्धा चांगल्या प्रकारे तुम्हाला नियंत्रण मिळू शकतं बोंडअळीचं. त्याचबरोबर लाल कोळीचा जर प्रादुर्भाव दिसत असेल झाडावरती तर प्रोपारगेट 57 EC म्हणून प्रोडक्ट कंटेन आहे मित्रांनो. तर ते औषध जर तुम्ही फवारलं तर त्या प्रकारे तुम्हाला लाल कोळीवरती पण चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळू शकतो. तर मित्रांनो, आज आपण बघितलं की कापूस व्यवस्थापन कशा प्रकारे करायची, कशा प्रकारे खत नियोजन करायचं, कशा प्रकारे तण नियंत्रण करायचं, कशा प्रकारे कीड नियंत्रण करायचं आणि जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचं, एकरीला 15 ते 16 क्विंटल. तर मित्रांनो, असं व्यवस्थापन जर तुम्ही केलं तर तुम्हाला चांगलं रिझल्ट मिळेल आणि चांगलं उत्पन्न मिळेल. आणि अशाच माहितीसाठी आपल्या शेतीसूत्र ऑफिशियल चॅनलशी जोडून राहा. आणि तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर मी डिस्क्रिप्शन मध्ये ना PDF दिलेली आहे, याची सगळी माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर कोणतं बियाणं चांगलं आहे, 5-6 बियाणे माझ्यानुसार दिलेले आहेत मी, की माझ्या अनुभवानुसार मी अनुभव घेतलाय म्हणून की चांगल्या प्रकारे त्याचे वेचणीला चांगल्या प्रकारे जातो. त्याचबरोबर त्याचं उत्पन्न पण चांगलं येतं. तर ते तुम्ही बघू शकता. त्याचबरोबर प्रोडक्ट दिले, मी तुम्हाला प्रोडक्टचे फोटो सुद्धा दिले आहेत. तर तुम्ही कृषी केंद्रावर जाऊन जवळच्या कृषी केंद्रावर जाऊन तुम्ही हे परचेस करू शकता आणि फवारणी करून किंवा अप्लाय करून चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळवू शकता. धन्यवाद.